बघा प्रश्न असा आहे की साधारण 3 ते 4 या वेगाने चालत जाऊन एक व्यक्ती आपल्या एका निश्चित स्थळावर 15 मिनिटे उशिरा पोहोचतो. त्याला 15 काय लागतात, जास्त लागतात सरासरी वेळेला. तर त्याला साधारणपणे त्या ठिकाणापर्यंत पोहोचायला किती मिनिटे लागतात? अंतर दिलेलं नाहीये ते आपण मानून घेऊ. ठीक, हा वेग आहे ते ठिकाणासाठी वेळ आहे. इथून तिथपर्यंत जातोय ठराविक अंतर आहे. त्याचा साधारण वेग किती आहे? 3/4. v म्हणजे काय? वेलोसिटी वेग. ओके, 3/4 वेग आहे साधारण. त्याला त्या ठिकाणापर्यंत 15 मिनिटं जास्त लागतात. म्हणजे त्या उशिरा गेला म्हणजे काय त्याचं अंतर काय जास्त लागतं त्याला वेळ. ठीक आहे, म्हणून 3:15. आता हा v गेला, हा v गेला कॅन्सल. चौथ्या संख्येत बाहेर संख्येस काय गुणला. हा 3 आणि याला गुणला आणि 4 आणि याला. 4 गुणा t किती? बरोबर. 3 गुणा t चौथ्या संख्या बाहेर संख्येस काय असते? गुणला होते. 3 गुणा 3 3 अधिक 15 3 4 ते 3 ते एका साईडला म्हणजे टी म्हणजे टाइम आहे बघा. बरोबर 45. 4 मध्ये दिले किती? 45. म्हणजे टाइम किती लागतो त्याला? 45 मिनिट. ऑप्शन क्रमांक उत्तर येऊन जाईल. जर ललिता आपल्या घरापासून कारने ताशी 45 कि वेगाने शाळेला जायला निघाली तेव्हा ती ताशी 60 किलोमीटर या वेगाने कार चालवण्याऐवजी 5 मिनिटं जास्तचा वेळ घेते, तर घरापासून तर शाळेपर्यंत अंतर किती? बघा किती? 20 का? बाकी बघा तिचा वेग पहिला किती? 45. दुसरा किती? 60. बरोबर. किती जास्त मिनिटे घेते? 60 काय घेतला असेल? 1 तास 5 होईल त्या 5. ठीक आहे. आता लसावी किती झाला? 45 60 चे समान काम काय करतो? लसावी का किती? 180 आला. किती? 180. आता 180 ला जर समजा किती गुणल्यानंतर 180 तर 45 ला 416 5 24 म्हणजे 4 ने गुणल्यानंतर. ठीक आहे, म्हणजे 4 याला 4 ने गुणलं अंशाला 4 हा 40. आता याला किती गुणावं लागेल? 3 ने याला. ठीक, बरोबर 5/7. शेतकऱ्याला कॉमन 4 गुण 3 किती? x भागिला. बरोबर बरोबर आहे का? पाच चला किती? 1x कॉमन काय झाला? छेद कॉमन झाला 180. आता 12 1 12 12 पंजे 7. बरोबर 12 भागिले. आता 1x बरोबर 18 180 बरोबर
1/12 180 पुढे जाणार एकदा तसा राहिला फक्त x खाली आला 180 बरोबर आहे का? बघा पहिलं सांगतो पहिल्या गणाचा 45 दुसऱ्या गणाचा 60 किती मिनिटाचा केला जातो 5 मिनिटं म्हणून 60 तासाला 60 मिनिटाचा 5 ठीक आता 45 आणि 60 छेद अपूर्णांकाचा छेद समान करताना आपण छेद काय करतो तसं काढतो तसे मला 180 आता 45 गुणिले 4 180 येतात छेदाला 4 आणि अंशाला 4 आणि 60 गुणिले 3 180 अंशाला त्या संख्या जोड लागेल 4 गुणिले 4x 3 गुणिले 3x 180 पाहू 4 आता 3 गेले 1 180 जात आता 5 आणि 7 12 का 12 12 पंचे 7 1/12 आता एक x आहे खाली बाजूला वरती आता किती भाग झाला 3 जातोय का 12 ने 12 एक किती उरले 12 पंचे 15 एक 15 अंतर किती असतात 15 किलो ऑप्शन क्रमांक याच्या पुढे सुद्धा बेस्ट आहे अशा प्रकारचे उदाहरण सर्वे ब्लेझर 81 ऑप्शन मध्ये बघा राम एक प्रवास होता 4 भाग बसतो आता बसचा प्रवास किती त्याचा 400 बरोबर रेल्वेने 90 बर रेल्वे किती आहे 500 ठीक आहे आणि शेष भाग काय करतो तो किती पैसे किती पैसे x का घेतला मायनस मध्ये शिल्लक ठीक आहे आता 4/9 5/18 तुला किती देणार 18 देणार 18 आता 4x इथं 9 ला 2 ने गुणल्यानंतर इथं ऑलरेडी 18 आहे 2 ने गुणल्यानंतर काय येणार 18 म्हणजे छेदाला ज्या संख्येने गुणू त्या संख्येने अंश 4 दुने 8x 18 अधिक 5x बरोबर समजते ना आपण काय केलं फक्त छेद समान करायचं काय केलं छेद समान करताना आपण अपूर्णांकाचा छेद काय करतो लसावी काढतो ठीक 8 आणि 5 13 13 छेद 18 बरोबर x वजा 13x भागिले 18 बरोबर आता काय होईल 18 1 18 म्हणून 13 किती उरले 18 1 18 वजा बाकी 5 भागिले 18 बरोबर 5 पुढे येणार खाली येणार 18 वरती भागिले 10 जी किंमत असेल ती x असेल 5 × 5 जुनी 18 गुणिले 2 किती 36 किलोमीटर एक ऑप्शन मध्ये
बघा अंतर किती 24 अधिक 16 किती 14 वेळ किती 6 4 10 वेगा सूत्रांतर पाहिला वेग 40 पाहिला 10 शून्य गेला 4 मीटर पर एक व्यक्ती आपल्या प्रवासाचे पहिले 176 किमी अंतर ताशी 16 किमी वेगाने आणि पुढील 64 किलोमीटर अंतर ताशी 32 किमी वेगाने पार करतो. तर या प्रवासाच्या पहिले 240 किमी अंतर पार करण्यासाठी जवळपास त्या व्यक्तीचा सरासरी वेग किती असावा? त्याचं पहिले किती अंतर आहे 160 आपण ताशी वेग काढावा लागेल. ताशी किती जातात 16 बरोबर. आता 16 1 16 किती उरले 16 1 16 ताशी वेग किती आला आता 11 किलोमीटर पर बरोबर. पहिले नंतर आता ते 64 वेग किती ताशी 32 दुनी आता दुसरा किती आला अंतर किती एकूण 240 पहिल्या 11 भागिले 2 बेरीज 2 11 पहिला वेग दुसरा 2 आता 240 गुणिला एवढं चित्राला पूर्ण भाग जात आहे त्याच्यामुळे ऑप्शन गेलं हे गेलं हे गेलं. ठीक आहे बघा 13 1 किती उरले बोला 11 होतील ना बरोबर 0 13 8 बरोबर किती उरले आता बरोबर ना. आता किती काय चुकला बरोबर 6 आता किती एक शून्य झाला बघा 13 1 13 24 13 गेले 11 उरले शून्य काय 13 8 4 13 17 बरोबर म्हणजे 13 4 104 110 104 2 6 शून्य ठेवला आता किती 13 चौक 52 13 5 65 किती होते दादा 13 4